नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला बोलते, रविराज काकाच्या ॲक्सिडेंटनंतर ज्या काही घटना घडल्या त्या मी ह्या स्टडी बोर्डवर लावलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन देखील खुश झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो सायली अर्जुनला बोलते, जेव्हा रविराज काकाला प्रतिमा आत्याची डेड बॉडी मिळाली होती तेव्हा ते ती बॉडी मान्य करायला तयारच नव्हते आणि तेव्हा अर्जुनच्या मनामध्ये संशय येतो. परंतु त्या प्रियाचे आणि त्या फेक मिळालेल्या बॉडीचे DNA टेस्ट मॅच कसे झाले? तर इकडे आपण पाहतो की नागराज मैफतला धमकवतो. साक्षी शिखरे आणि समीरा शिखरे या दोन व्यक्ती नाही तर ती एकच व्यक्ती आहे, म्हणजे साक्षी जिवंत आहे. हे जर पोलिसांना समजले तर पोलीस पुन्हा एकदा साक्षीला जेलमध्ये टाकतील आणि फासावर लटकतील. ते तुला चालणार आहे का? आणि तेव्हा मैफत अतिशय अस्वस्थ झालेला असतो. तर इकडे आपण पाहतो की अर्जुन सायलीला बोलतो, प्रियाचे आणि त्या फेक बॉडीचे DNA मॅच झाले म्हणजे याचा अर्थ ती बॉडी ज्या हॉस्पिटलने रविराजला दिली होती त्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी व्यक्ती या सर्व नाटकमध्ये सामील आहे. आपल्याला ते शोधून काढावंच लागेल. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये प्रिया व त्या डेड बॉडीचे DNA रिपोर्ट मॅच करणाऱ्या व्यक्तीपर्यंत सायली अर्जुन पोचणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.